आजचा आपला विषय आहे. आतापर्यंत आपण म्हणजे आत्मध्यान कसं कशामुळे येतं, कसं करू शकतो आपण, ह्या गोष्टीचा आपण एक सराव केला होता किंवा एका मेडिटेशनच्या मार्फत मी तुम्हाला सांगितलं होतं. आज आपण शिकूया की अज्ञान काय आहे आणि अज्ञानापासून ध्यानापर्यंत कसा जायचा. म्हणजे हा जो आत्मा प्रकाश आहे, आत्मप्रकाश जे मी म्हटलं, आत्मसाक्षात्कार, याचा प्रवास कसा सुरू करायचा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला शोधायचंय अज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं अज्ञान म्हणजे काय असतं? कोणाला म्हणजे बिलकुल सांगायचं असेल किंवा तुमच्या मनात काय कल्पना आहेत त्या नक्की मला सांगू शकता. जर तुमच्या मनात आलं लगेच हँड रेस करा. बोला अज्ञान म्हणजे काय. तर अज्ञान म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान नाहीये, म्हणजे कुठेतरी आपल्या आतमध्ये एखादी विसरलेली गोष्ट असं समजा. जसं आपल्याला विसरलं किंवा आपल्याला माहीतच नाहीये आणि त्या गोष्टीमध्ये आपण अडकतो, तर याला आपण अज्ञान म्हणतो. तर हेच आपल्या जीवनामधलं मेन अज्ञान म्हणजे काय आहे. तर आपण स्वतःला शरीर समजलो, स्वतःला स्वतःचं नाव समजतो की मी नंदिनी आहे, माझं पद मी रेकी ग्रँड मास्टर आहे, मी टॅरो रीडर आहे, नातं मी आई आहे, मी पत्नी आहे, मी मुलगी आहे, धर्म मी ह्या जातीची, मी ह्या धर्माची. हे सगळं आपण म्हणजे ह्या गोष्टींमध्ये अडकतो. पण ऍक्च्युली हेच आपलं खरं अज्ञान आहे, की आपल्याला माहीतच नाही की मी कोण आहे. आणि म्हणजे हे जे वास्तव आहे हे वास्तव आपण न ओळखताच म्हणजे एका कल्पनेमध्ये हरवलेल्या सिच्युएशन मध्ये, जसं आपण स्वप्नामध्ये आहोत, स्वप्नालाच खरं समजणं. म्हणजे आज आपण जे जगतोय तर ते आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर काय होतं, स्वप्नामध्ये तुम्ही जगता आहात. तर हे जे वास्तव आपल्याला म्हणजे मी म्हणजे हा जो अस्तित्व आपला जो आहे याच्यापासून आपण दूर गेलो आहोत. त्याचं अस्तित्वच आपल्याला माहिती नाही की मीच अस्तित्व काय आहे. तर हेच समजणं म्हणजे अज्ञान आहे. तर अज्ञान म्हणजे शाळेत शिक्षणामधला आहे नाही की तुम्ही म्हणजे शिकले नाहीये, अशिक्षित आहे, तसं नाही. हा जो मी जे तुम्हाला आत्मसाक्षात्कार सांगते हे एक अडाणी माणूसही करू शकतो, त्यालाही समजू शकते. तर हे पर्टिक्युलर कोणी शालेय एज्युकेशनसाठी अज्ञान नाहीये, तो अज्ञान वेगळा. हे आपल्या आत्मा संबंधित अंधार असतो, की आपल्याला आपण कोण आहे, मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मी कुठून आलो आहे, कुठून जाणार आहे, ह्या गोष्टीची जाणीवच नाही आपल्याला. आणि आपण भौतिक सुखाच्या मागे धावतोय. आणि ह्या अज्ञानामुळे आपल्याला मग राग येतो, द्वेष, अहंकार, दुःखात अडकतो, मोह, लोभ, भीती, द्वेष ह्या सगळ्या भावना निर्माण होतात. आणि ह्याच म्हणजे ह्या खोट्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे ज्या अस्तित्वात नाहीच आहेत किंवा ज्या गोष्टी म्हणजे राहणार नाहीये, कधी ना कधीतरी संपणार आहेत, अशा गोष्टीवर आपण ह्या अज्ञानाच्या पायऱ्यांवर म्हणजे आपण उभं राहतो आपण म्हणजे. हो की नाही. म्हणजेच आपल्याला आत्मज्ञान नसतं. म्हणजे सूर्य नसताना जसा अंधार पसरतो, रात्र होते, आता कशी रात्र आहे, सूर्य नाहीये म्हणून. तशाच पद्धतीने आपला आतमधला सूर्य जागत नाही आणि आपल्या आतमध्ये अंधार पसरलेला असतो. आणि ह्या अज्ञानामुळे आपण दुसऱ्यांना दोष देतो, स्वतःच सत्य पाहत नाही. खरंच बघितलं का तुम्ही असं कधी, याचा कधी विचार केलाय का? म्हणजे कधी असं फील केलंय का की आपण म्हणजे समोरच्याला कशासाठी रागवलं, कशासाठी रुसलो, कशासाठी नावं ठेवले, आणि ते खरंच इतकं सत्य होतं का, त्यांनी जे केलं ते इतकं बरोबर होतं का, की त्याच्यासाठी आपण त्याच्यासोबत इतकी दुश्मनी घेतली किंवा जे काही आपण त्याला नावं ठेवले, शिवाय श्राप दिले, किंवा जे काही आपण केलं. आज मागे वळून बघा. आणि खरंच कोणाला अशी गोष्ट आठवत असेल किंवा लगेच तुम्हाला असं वाटतं की मला हे म्हणजे शेअर करायचंय, बिलकुल हात वर करा, शेअर करा. म्हणजे मी जे शिकवते सांगते आहे ते म्हणजे अस्तित्वात आहे आणि हे तुमच्यासोबत घडतं आहे, हे तुम्हाला त्याची जाणीव होते. तर यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार, जाणीव होणे. आणि हे अज्ञान हटवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी आपल्याला आपलं आत्मज्ञान, आपलं आत्मसाक्षात्कार हे खूप आवश्यक आहे. तर आरशावर जशी धूळ पडते तर आपल्याला दिसत नाही स्पष्ट, आणि तशाच पद्धतीने हा म्हणजे अज्ञान आहे, हा म्हणजे एक प्रकारचा अज्ञान, की आपलाच आरसा, आपलंच प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट दिसत नाही. आणि रोज असं म्हणजे हे असतं, हळूहळू ते धूळ
पडत जाते, पडत जाते. पण आपण लक्षात देत नाही की हे आपलं अज्ञान आहे, किंवा आपल्याला काही असतात त्याचा आरसा पुसला पाहिजे, किंवा काहीतरी प्रकाश लावला पाहिजे, असं काहीच समजत नाही. आणि आपण त्या अज्ञानाच्या याच्यामध्ये वाहत जातो. तसंच जीवन कधी निघून जातो पत्ता पण लागत नाही. आणि समोरच्याला दोष देतो की तू, तुझ्यामुळे, त्याच्यामुळे, याच्यामुळे, हे मुळे. तर इथे आपल्याला जागृत व्हायचंय. तसंच अजून एक आहे मायेचा प्रभाव आणि भ्रम पण होतो. मायेचा म्हणजे, माया म्हणजे भ्रम निर्माण करणारी शक्ती. म्हणजे जे खोटं आहे पण सत्यासारखं भासतं. सगळ्यात मोठी माया म्हणजे मी आई आहे, माझी मुलं आहे, माझे, माझं, माझं, तर सगळ्यांना सोडून जायचंय सगळं काही. कोणीच आजपर्यंत इथे आपल्या मुलांना घेऊन राहिलं नाही, किंवा मुलं एकटे राहिले नाही, आई वडील गेले नाही, किंवा आई वडील आहेत आणि मुलं गेले नाही, असं गोष्ट झालीच नाही. पण आपण एवढं सगळं रोज बघतो, तरी सुद्धा त्या मायेमध्ये इतकं म्हणजे आपण स्वतःला बंद करून ठेवलेले आहे, की मृगजळाचं जसं पाणी दिसतं दुरून, पण प्रत्यक्षात गेलं तर काहीच नसतं. तर अशा पद्धतीने ही माया जी असते ती आपल्याला खोट्या सुखांचा आभास देत असते. तर याच्यासाठी आपल्याला जागृत होणं खूप गरजेचं आहे. ही माया जी आपल्याला संसारमध्ये किंवा पैशामध्ये किंवा प्रतिष्ठेमध्ये अडकवते. आता याचा अर्थ आपल्याला काय संसार, शरीर शरीर किंवा पैसा नको आहे का? आहे ना, भौतिकता आपण 4-5 आयामामधून जे जातोय. पण त्याला कुठेतरी असं नाही की आता इतकं मिळालं तर तिथे थांबतो आपण, नाही. अजून 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 अजून, किंवा थोडं कमी झालं तर परत चिंता येते, अरे यार आता ह्याला मेंटेन करायला अजून कसं पाहिजे. मोठं घर पाहिजे, पण मोठं घर पाहिजे नुसतं मिळूनही होत नाही ना. त्याच्यानंतर त्याला मेंटेन करणं किती कठीण जातं. मग त्याची चिंता. तर म्हणजे हे सगळं असं धावत जातं आणि आपण त्याच्या मागे धावत जातोय. बस कशासाठी, कुणाच्यासाठी? तर हे सगळं म्हणजे मायेचा प्रभाव आहे हा. माया आहे. ह्या सगळ्या खोट्या गोष्टीला आपण इतकं सत्य मानलेलं आहे आणि सत्याला दुर्लक्षित केलेलं आहे. तर माया म्हणजे आपल्याला सतत असं सांगत असते, काहीतरी पाहिजे, काहीतरी मिळावं, तू काहीतरी जा. जरा काही मिळालं तिथे धावलो की लगेच परत दूर चालला जातं ते. परत अजून आपल्याला ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. इतका हा मायेचा खेळ म्हणजे इतका सूक्ष्म आहे ना, की त्याला आपण ओळखतही नाही. आणि त्याच्यामध्येच मग अहंकार, ईर्ष्या, मोह, लोभ, द्वेष, हे सगळे म्हणजे मायेचे परिणाम आहेत. हे सगळे म्हणजे आउटकम आहे. सगळं दिसून येतं. आणि ही आपल्याला अशी भ्रमात ठेवते की हे माझं आहे, हे मी आहे. पण हे सगळं तात्पुरतं आहे. हे सर्व गोष्ट आपण विसरून जातो आणि आपण याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो असं आपल्याला वाटतं. पण आपण नाही, तर ही आपली माया त्याच्यावर नियंत्रण ठेवते. कोणाला आठवतं का की तुम्ही कशाच्या मागे धावलेले आहे आतापर्यंत, जे कुठे धावले असणार, पाहिजे पाहिजे? कोणाला सांगायचंय? एक एक्झाम्पल सांगा. तुम्ही पण बोला. म्हणजे काय होईल की तुम्हाला कळतं आहे किंवा तुमचे काय प्रश्न आहेत मला समजेल. येस, अनिल सर बोला. बोला अनिल सर. कुठे तुम्ही आपल्या संसारामध्ये मायेला पाहिलेलं आहे? माया हा मॅडम, अनुभव. हा, आवाज बोला. येतो का? हो हो, हा. येतो येतो आता. लहानपणी जसं समजायला लागलं तसं कळलं की आपल्याला शिक्षण करणं गरजेचं आहे. मग शिक्षण करत गेलो. मग शिक्षण झालं की नोकरी चांगली पाहिजे, नोकरीच्या मागं. मग नोकरी झाली की संसाराच्या मागं. मग त्याच्यातनं बाहेर पडलोच नाही. मग संसार करता करता डिमांड वाढत गेल्या, घर, गाडी, मग मुलांचं शिक्षण. तर ह्याच्यातनं सुट्टी भेटतच नाहीये. माया शब्द वापरू नका हो. माझ्या बायकोचं नाव बी मायाच आहे. त्या घरातच माया आली. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पण आपण म्हणजे कशासाठी, कुणाच्या मागे कशासाठी धावतोय, किती वेळ धावायचा आहे, ह्यासाठी आपल्याला म्हणजे जागृत आली पाहिजे, थांबता आलं पाहिजे. हो ना. आता भौतिक त्यामध्ये हे करायचं आहेच आपल्याला, प्रश्नच नाही. याच्याशिवाय जर आपण म्हटलं तर मग आपल्याला हिमालयात जावं लागेल. हो ना, आणि तिथे सगळं संसार सोडावा लागेल. पण तसं करायचं नाही आपल्याला. पण ह्या संसारातच राहून आपल्याला अवेअर व्हायचं आहे. त्याच्यासाठी म्हणून आपलं हे शोधणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे जे आणि याच्यामध्ये आपण एवढं म्हणजे हे करायला लागतो, म्हणजे आपल्यावरच ही माया नियंत्रण ठेवते. पण बरोबर आहे. हा, तर हे म्हणजे, पण हे जे सत्य जे असतं, जे समजतं, आज आपण ज्याचा अभ्यास करतोय, म्हणजे आपला आत्मा, आपला शांतता, आपली प्रेम, करुणा, हे त्या मायेच्या पलीकडे आहे.
तर हे जेव्हा आपण समजतो की सुख म्हणजे आपल्या आतमध्ये आहे, बाहेर नाही, तेव्हा ह्या मायेचा प्रभाव कमी पडतो. आपल्याला आपलं कर्तव्य करायचं आहे. असं नका समजू की अरे आता मला माया नाहीये, आता जाऊ दे, करत बसा, नाही तर कर. असं नाही. जिथे तुम्हाला, तुम्ही ऍज अ पेरेंट, तुम्हाला म्हणजे तुमचं कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य आहे ऍज अ समाजात. जसं आज मी माझं कर्तव्य की मला समजलं मी बॅलन्स करू शकते, तर मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हा माझा सामाजिक कर्तव्य आहे. तर अशा पद्धतीने आपल्या कर्तव्याला जेव्हा आपण म्हणजे उघड करतो, म्हणजे ओपन करतो आहे, तेव्हा हा मायेचा प्रभाव कमी पडतो. आणि जेव्हा मग हा भ्रमात पडलेला मनुष्य आपल्या अंतःकरणाचं ऐकत नाही, तर मग तो काय होतो, इतरांच्या मतांवर जगतो. म्हणजे जो मायेच्या प्रभावामध्ये येतो की लोक काय म्हणतील, वो चार लोग क्या बोलेंगे, चार लोगों के लिए तो ये सब करना पड़ता है, लेकिन वो कौन है चार लोग, ढूंढो तो जरा. तर अशा पद्धतीने हा मायेचं खोटं स्वप्न हे आकर्षक वाटतं, पण शेवटी निराशा निर्माण करतं हे. तर याच्यासाठीच आपल्याला आत्मजागृती अगदी आवश्यक आहे. म्हणजे जिथे आपण भ्रमामध्ये गेलो तिथे तो स्पॉट आपल्याला ओळखता आला पाहिजे की अरे किती पैसा, किती गरज आहे, कशासाठी करतोय. म्हणजे त्या पैशासाठी लोकांचं म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करून टाक, खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं, भांडाभांडी, मर्डर, हे ते. खरंच याच्याने तुम्हाला सुख मिळणार आहे का? तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. इवन प्रोफेशनली सुद्धा आपण करतो पैसा कमवण्यासाठी असते, पण कोणत्या लेवलपर्यंत, कशा लेवलपर्यंत. तर हे ओळखणं म्हणजे मायेच्या जाळ्यामधून ओळखणं, स्वतःला समजणं, म्हणजे मुक्त करणं, ह्या भ्रमातून मुक्त करणं. माया म्हणजे आपल्या मनाचे खेळ आहेत हे लक्षात घ्यायचं. पण हे जेव्हा मनाच्या खेळामध्ये आपण खेळत राहिलो, तर मग आपला आत्मा ह्याच्यामध्ये विसरून जातो. म्हणजे आपण आतमध्ये काहीतरी अस्तित्व आहे आपला हे विसरतो. आपल्या एनर्जीला आपण विसरतो, आपल्या चैतन्याला विसरतो. पण जेव्हा तुमच्या लक्षात आलं ना, ज्या वेळेस लक्षात आलं, तेव्हा अगदी जाणीवपूर्वक लक्षात म्हणजे विचार करायला पाहिजे आपण. आणि हे जसं आपण कोर्सेस करतो किंवा अशा संगतीत राहतो, तर बरोबर आपण एकमेकांना आठवून देतोय. लिटरली आपण एकमेकांशी, आज मी तुम्हाला म्हणते की तुम्ही बोला, तुम्ही शेअर करा. म्हणजे काय, आपण आठवतोय, एकमेकांना आठवून देतोय, मदत करतोय आपापले अनुभव सांगून. हो की नाही? तर अशा पद्धतीने ही माया आपल्याला संपूर्ण नष्ट करता येतं. पण जर आपण आपलं सत्य ओळखलं तर, ह्या प्रकाशात म्हणजे ह्या भ्रमातून बाहेर पडून आपल्याला प्रकाशाकडे जाण्याचं म्हणजे ठरवू शकतो. प्रकाश म्हणजे काय? तर ज्ञान, सत्य, समज, त्यालाच आपण आत्मिक जागरूकता म्हणतो. म्हणजे आतून आपण जागरूकता झालेला असतो. जसं अंधारात बसलेला माणूस प्रकाश पाहण्यासाठी बाहेर चालायला लागतो किंवा दरवाजे उघडतो, बाहेर जातो, तसंच आपल्याला आतले आपले दरवाजे ओपन करावे लागतील आणि बघावं लागेल, तिथे जाऊन लाईट चालू करावं लागेल आपल्याला. ते कोणी दुसरं करून देत नाही. स्वतःला प्रश्न विचारून करायचं असते. मी जे तुम्हाला आधीपासून सांगते की स्वतःला ओंजारून गुंजारून नका करू की मी किती गरीब आहे, मी किती बिचारा आहे, मी तर साधा सुद्धा आहे. नाही. का असं केलं, तू असं काय केलं, तू असं काय केलं. खोलमध्ये जा. कोण आहेस तू, कोण आहेस तू, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, विचारा स्वतःला. हु एम आय, हु एम आय. मी मुलगी आहे का, मी आई आहे का, मी आहे का, नाही. हे तर रिलेशन आहे, हे प्रत्येकाला मग उत्तर द्या तुम्ही. शेवटी अंधारामध्ये अगदी जा, तेव्हा तुम्ही समजता की मी फक्त एनर्जी आहे. ह्या एनर्जीच्या मार्फत म्हणजे ह्या शरीराच्या मार्फत हे सगळे कार्य घडत आहेत. तर अशा पद्धतीने हा अहंकार जेव्हा येतो त्याला अंधारात ठेवतो माणसाला. म्हणून आपल्याला अहंकाराला जर बाहेर ठेवायचं असेल तर स्वतःमध्ये विनम्रता आणून, तो प्रकाश आहे म्हणजे विनम्रता म्हणजे प्रकाश आहे. आणि स्वतःलाच प्रकाश दाखवायचा आहे, स्वतःलाच आतमधून जायचंय. म्हणजे स्वतःच्या चुकीच्या ओळखीपासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. की मी कोणी आई नाही, बहीण नाही, कोणी म्हणजे स्त्री नाही, पुरुष नाही, कोणी नाही आहे. तर मी एक दिव्य आत्मा किंवा एक चैतन्य आहे, एक एनर्जी आहे की जिच्या मार्फत सारा माझा संसार होतो आहे. तर असे हे सगळं म्हणजे सगळं कशामधून मिळतं आपल्याला, तर ध्यान, स्वतःचं आत्मपरीक्षण, चांगलं वाचन, सत्संग वगैरे वगैरे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, हे पण असे जे मी आता तुम्हाला मेडिटेशन म्हणून सांगितलं, तर हे असे वाक्य स्वतःला सतत सांगत राहणं. आणि जसं सूर्य उगवला तर अंधार नाहीसा होतो, तसंच हे आत्मज्ञान म्हणजे आतला प्रकाश निर्माण झाला की सगळं भ्रम नाहीसे होऊन जातात. आणि तेव्हा आपल्याला समजतं की
हे काहीच नाहीये. सगळं हा आपला पार्ट आहे, असा पार्ट की जसं आपण नाटक करतो आहे, त्या नाटकामधून आपल्याला म्हणजे डिटॅच मधून होऊन आपल्याला तिथून निघून जायचंय, हे लक्षात येतं. आणि जेव्हा हे आपल्याला समजतं तेव्हा आपण सत्याच्या जवळ जातो. आणि सत्याच्या जवळ जा गेलं की आपली सगळी वृत्ती बदलते, आपला स्वभाव बदलतो, आपली कृती बदलते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे जसं आपण दिवा लावतो तसं ज्ञानाचे दिवे आपल्या मनामध्ये लावले पाहिजे, आतमध्ये. आणि जेव्हा ते सतेज म्हणजे सत्याचं तेज जेव्हा धडक म्हणजे काय म्हणतात झट तेज म्हणजे कसं एक हे होतं, म्हणजे काय म्हणतो उजळतं, तेव्हा तुमचं म्हणजे भीती, राग किंवा दुःख हे राहत नाही. आणि हेच अंतिम सत्य आहे, यालाच आपण प्रकाश असं म्हणू शकतो. तर हा आतला दिवा लावणं म्हणजे हा वैचारिक पण आहे. जसं आज आपण बोलतोय काय, आता आपण क्षण असं तर फक्त तुम्ही जे मी बोलते ते तुम्हाला समजतं आणि तुम्ही ऍक्शन कराल आणि मग माझ्याशी शेअर कराल. तर म्हणजे काय झालं की मी जो तुम्हाला वैचारिक दिवा दिलेला आहे, विचारांचा दिवा, तुम्ही तो आतमध्ये लावला आणि मग तुम्हाला आतून प्रकाश तुमचा झाला. आणि तुमचे जे काही असमज असेल, चुकीचे विश्वास असतात किंवा नकारात्मक विचार असतात, ते सगळ्या याच्यातून तुम्ही बाहेर येताय. पण त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल, आतमध्ये शोधावं लागेल. म्हणजे अनेकदा आपल्याला, कारण इतक्या वर्षाची सवय, जन्मल्यापासूनचं जे काही तुमचं वय असेल एवढ्या वर्षाची सवय, आणि आज एक आम्ही अर्ध्या तासाचा क्लास घेते त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल आणि फटाकन असं होऊ शकत नाही. तर ते सगळे कारण इतक्या वर्षाचा तो अंधार इतका खोल गेलेला असतो की आपल्याला ते कॉमन वाटतं, यार असं नाही तर कसं राहणार आहे, कपालच आहे असं म्हणतो आपण. पण जेव्हा खूप विचारांच्या आतमध्ये गेलं ना, तेव्हा आपल्याला तो प्रकाश दिसतो. आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर नक्कीच त्याचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. तर स्वतःसोबत रोज 10 मिनिटं, निदान 10 मिनिटं बसून स्वतःच्या विचार येतात, तुम्हाला प्रत्येकांना विचार येतात, कोणत्याही याच्यामध्ये बसलं तर विचार येणारच. विचार येतात म्हणजे तुम्ही जिवंत आहात. फक्त त्या विचारांना दिशा द्यायचं आहे की मी काय विचार करते. एखादा विचार आला तर त्या विचाराच्या म्हटलं डीप मध्ये जा. हा विचार करून मला काही फायदा होतो का, सगळ्यात पहिले माझ्यात काही बदल होतो का, प्रश्नच विचारा त्या विचाराला. आणि त्या विचाराला एकटक लावून बघा, हळूहळू तो निघून जातो. स्वतःला दोष देणं थांबून द्या की अरे मी असं केलं, गिल्ट मध्ये नाही जायचंय, स्वतःला काही करायला म्हणजे स्वतः त्यापेक्षा स्वतःला समजून घ्या. स्वतःला समजून घेणं म्हणजे स्वतःला प्रश्नच विचारायचे, चापलुसी करायची बिलकुल नाही. प्रश्नच विचारायचे, जितके तुम्ही प्रश्न विचारले तितकं उत्तर तुमचंच तुम्हाला मिळेल. समज डेव्हलप करायची आपल्याला, ते मी सांगते म्हणून नाही. वाईट विचार आले तरी त्यांना अडवायचं नाहीये, शांतपणे फक्त निरीक्षण करा. आणि मग त्याच्यानंतर विचारा फक्त, हे बरोबर आहे का, योग्य आहे का, ओके ठीक आहे, मग मी काय करू शकतो, योग्य आहे तर माझी कशी प्रगती होईल, मग मी काय करू शकते, किती प्रगती होईल, याच्याने पैसा मिळेल का, ह्या विचाराने मला रिलेशन्स मिळतील का, ह्या विचाराने मला आरोग्य मिळेल का. मग करा विचार. चला पुढे अजून, मग बरं अजून काय डीप मध्ये विचार करू शकते. म्हणजे त्या विचारालाच विचार 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 विचारा. शेवटी तो इतकं शेवट हे होतो की तो निघून जातो. आणि त्या मनाशी जो निघून जातो तो एकदम शांत होऊन जातो, स्थिर होतो. तिथे मित्रत्वाचा संवाद म्हणजे साधा की मित्रत्वाचा म्हणजे की मला आता चांगले विचार, मला जे पाहिजे आहे ते विचार टाकायचे, सकारात्मक विचार टाकायचे. नाही विचार समजले, नाही विधान अफर्मेशन समजले, कमीत कमी जे गुण आहेत आपल्या आत्म्याचे, एनर्जीचे, शांती, प्रेम, समृद्धी, शक्ती, बस ह्या शब्दांनी तरी स्वतःला स्मरण द्या. सिंपल आहे, काहीच करायचं नाहीये. तर अंधार दूर करायचा आहे तर दिवा पेटवावा लागतो. तो दिवा म्हणजेच आत्मज्ञान. सत्संग म्हणा किंवा चांगले मार्गदर्शक असतात किंवा आध्यात्मिक अभ्यास असतो, याच्यामुळे आपल्याला मार्ग सापडतो. आणि हा वैचारिक अंधार, याच्यातून आपल्याला बाहेर येता येतं. म्हणजे स्वतःच्या विरोधात असणारे विचार, त्याला विचारांनाच प्रश्न विचारायचा, इतकं विचारायचे प्रश्न की तो विचारच सोडून देतो की बाबा रे ठीक आहे, मी तर आता म्हणजे तो हळूहळू चांगल्याच विचारांमध्ये येऊन जातो. कारण त्याची सत्याच्या आतमध्ये जातो ना आपण, खूप सत्याच्या आतमध्ये जातो. पण आपल्याला इतकी सवय झालेली आहे की दुसऱ्यांना दोष देणं, दुसऱ्याच्या चुका सांगणं, त्याच्यामुळे असं झालं असं आपण म्हणतो.
पण ऍक्च्युली तसं होतच नाही. तसं होतच नाही. जे काही होत आहे तुमच्या जीवनात, चांगलं वाईट, हे सर्व आतल्या दिव्याच्या प्रकाशामुळे. तो कधी प्रकाश बुजला असेल, म्हणजे तो दिवा बुजला असेल तर अंधार झालाय, म्हणून तुम्हाला सगळं अंधारात असं वाटतं की याने धक्का मारला, त्याने धक्का मारला, पण तुम्ही चालत आहे ना भैया, तुमचा धक्का त्यांना लागला. तर हे शक्य आहे जर आपण तयार झालो किंवा सजग राहिलो, सातत्य ठेवलं, तर ह्याच मार्गाने आपल्याला आत्मप्रकाश म्हणजे आपल्या आतल्या दिव्य प्रकाशाची ओळख होते. तर आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे? समजत आहे मी काय म्हणते आहे? की कोणाला काय समजलं, काय तुम्ही म्हणजे मला शेअर करू इच्छिता, सांगा बरं. जे समजलं ते एखादा पॉइंट तरी सांगा मला, म्हणजे मला हे कळतं की तुम्हाला कळलं काहीतरी. नाही तर मला असं वाटतं की मी एकटीच बडबडते. मी तुम्हाला अनम्यूटच करून देते आणि तुम्हाला हे करता येईल. येस, अलाव करते आहे मी. अलाव आहेच तुम्हाला, म्हणजे काय समजलं तुम्हाला? आतला प्रकाश म्हणजे काय? काय विचारणार तुम्ही? फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल सांगते. घरातल्या लोकांबद्दल, आता तुमच्या घरामध्ये आई वडील आहेत किंवा भाऊ बहीण म्हणा किंवा नवरा बायको किंवा मुलं. तर एखादा कोणीतरी शेअर की त्यांच्यासोबत तुमचं पटत नाही किंवा दोन दोन गोष्टी झाल्या. आज कोणासोबत काही झालेलं आहे घरात आजूबाजूला, कोणासोबत तरी? कोणीच नाहीये? बोला. अरे वा, तुम्हाला तर सगळे ज्ञानी लोक आहे, मग तुम्ही उगाचच माझ्यासोबत टाइमपास. कोणाबद्दलचं ब्लेमिंग, कंप्लेंटिंग, की लोक असे असतात, लोक तसं करतात, असं कोणाला वाटतं किंवा आज झालेलं आहे? येस. माझ्यासोबत येस येस, बोल, काय म्हणते, काय झालं? काय नाही, म्हणजे आईचं ऑपरेशन झालंय ना, तर तरी पण ती काम करत राहते. तिला सांगितलं ना की नको करूस, तरी जाते कपडे वगैरे धुवायला. आणि आज म्हणजे काल जास्त कपडे होते ना, म्हणजे दीर पॅरालाइज आहेत ना, मग त्यांचे कपडे धुवत बसते. त्यांना सांगितलेलं मशीनला लावा, तरी पण ते धुत राहतात. आणि वाटतं काल जास्त होते कपडे, तर तिला त्रास तर झाला हे आईला. झालं, हे झालं त्यांचं चांगुलपणा होता, पण ह्या मात्र मग तुला काय त्रास झाला त्याच्यामध्ये? आईला बोलले ना की कशाला तुम्ही काम करता, नंतर मग बोलता पोटात दुखतं वगैरे. तर मग आईला हा. राग आला. आणि मग आज त्या जेवल्याच नाहीयेत, दिवसभर नाही काय खाल्लंय. तर मी चपाती घेऊन गेली होती सकाळी. तर मला म्हणते मला नको चपाती. म्हटलं मग बरं, दुपारचं जेवण डाळ भात घेऊन गेली, म्हटलं डाळ भात चपाती भाजी. म्हणते नको नको, मला जेवणच नको, माझ्या पोटात खूप दुखतंय. म्हटलं मग डॉक्टरकडे चला. संध्याकाळी बोलले, म्हटलं आई ट्युशनला जाते मी, त्याच्या आधी म्हटलं आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. तर म्हणते नाही नाही, मला कुठल्याच डॉक्टरकडे जायचं नाही, मला मरायचंच आहे, मला लय कंटाळा आला आता राहून राहून. असं आहे. तर आणि यावरून तुला काय कळलं, म्हणजे असं काय तू बोलली की त्यांना रागाने बोलल्या की वैतागून बोलल्या की स्वतःशीच झालं, काय लिसनिंग मध्ये काय आलं? त्यांना बोलायच्याच बंद झाल्या. म्हणतात मला कोणाशीच बोलायचं नाहीये. आणि बरं, नाही नाही, तर तुला काय समजलं, तुला काय असं आता जे आपण हे करतो आहे, बोलतोय त्याच्यावरून तुला काय, म्हणजे हा प्रसंग पाहिला तू, तर तुला असं काय वाटतंय, काय समजलंय की आपण कुठे चुकलो का, की चुकायचंही नाही आपण, मी असं काय बोलले तर असं त्यांना हर्ट का बरं झालं, त्याच्या मागचं काय कारण असेल? की धीराची सगळी कामं मी करावी. हा, आणि अच्छा. मग मी केलं नाही ना, म्हणून मग आईला जास्त त्रास आला. आणि माझं म्हणणं काय बाबा, की त्यांची दोन मुलं आहेत ना, ते मोठे आहेत, मग त्यांनी त्यांनी करावं. ऍटलीस्ट मशीनला लावा ना तुम्ही कपडे. मी किती जणांचं करू, माझं छोटं बाळ आहे, प्रवीणाचा अभ्यास बघायचा असतो, ह्यांचं हे सकाळी मॉर्निंगला 4 वाजता जातात, त्यांचा टिफिन असतो, तुमचा सगळ्यांचा नाश्ता, बरं जेवण वगैरे सगळं बनवलेलं असतं. म्हणजे एवढ्या याच्यामध्ये एकंदरीत काय झालंय, आपल्या हा अपेक्षा वाढल्या, हा त्यांच्या प्रती अपेक्षा वाढल्या की मी इतकं काम करते, तुम्ही तर काही करा, तुम्ही ते करा. तर हे जेव्हा आपण आत्म याच्यामध्ये जातो तर अपेक्षाही नको असतात. हा, तुम्ही किती, म्हणजे याचा अर्थ असा मी हेही नाही म्हणत आहे की कोणाची गुलामगिरी करा, म्हणजे आई वडील असेल किंवा सासू सासरे असेल तरी गुलामगिरी करा, असं पण नाहीये. हा मध्यम मार्ग पण आपल्याला शोधता आलं पाहिजे बरं का, की कोणत्या लेवल पर्यंत मी माझं काम करू शकेल, कोणत्या लेवल पर्यंत कोणाला मी मदत करू शकेल, कारण शेवटी माझं पण जीवन आहे. पण
आपलं स्वार्थासाठी दुसऱ्यांचं नुकसान नाही. हा, जिथे मला पूर्णपणे काम करायचं आहे, द्यायचंच आहे, तर तिथे उठायचंच आहे, द्यायचंच आहे. पण एका लिमिट पर्यंत समजा तुम्ही दबता आहात, तुमचं स्वतःचा गुण तिथून निघून जातात आहे, किंवा तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, तिथून तुम्हाला हट्ट पण आलं पाहिजे. तर ही जे आपल्याला म्हणजे एक स्वतःची लिमिट ठरवता आली पाहिजे आपल्याला, कोणत्या लिमिट पर्यंत आलंय. आणि ते ही अंडरस्टँडिंग आपल्याला प्रॅक्टिस येता 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 येतेच बिलकुल. तर खूपच छान प्रज्ञा, बढिया, खूप खूप धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचं आहे? तर स्वतःलाच विचारायचं आहे, आतमध्ये स्वतःचा म्हणजे संवाद करायचा आहे, की हे कितपत खरं आहे, हे कितपत मला करायला पाहिजे, खरंच करायला पाहिजे का, है ना? तर स्वतःला पूर्ण आतमधून बिलकुल दुसऱ्यांना विचारायची गरज नाही, किंवा दुसऱ्यांना तुम्हाला दोषही द्यायचा नाहीये. तो त्यांचा विचार आहे, पण माझा विचार हा आहे. नाहीतर मग आपण असंही उलट करत असतो, की अरे मी, माझं नशीबच असं आहे, माझं काही होणारच नाही, मी दुर्बळच आहे, मी करूच शकत नाही, लोक माझ्यावरच अन्याय करतात. तर हे म्हणजे चुकीचे विश्वास झाले ना, नकारात्मक विचार झाले ना, जे आपल्या आतून म्हणजे अंधारच दिसतोय, अंधारात तुम्हाला मार्गदर्शन होत नाहीये बरोबर स्वतःच. त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारायचा, स्वतःला जसं तुम्ही नशिबाने मी हे म्हटलं, दुर्बळ आहे म्हटलं बरोबर, विचारा कसं काय तुम्हाला नशीब खोटं वाटते तुमचं, किंवा कमजोर वाटतं. असं काय तुझ्याकडे नाहीये तर तू उपाशी राहिली आहे, तू उपाशी लोकांना बघ, तुझ्या अंगावर कपडे नाहीत बघ, बाहेर किती लोकांच्या अंगावर कपडे नाहीत. तुझं घर गळतं का पावसामुळे? नाही ना? बघ जाऊन किती लोक, मग कोणत्या नशिबाने तुम्ही दुर्बळ आहात? तर हे स्वतःला आतून हे करायचं आहे, बघायचं आहे, प्रकाश पाडायचा आहे. ठीक आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला स्वतःला वरच्या लेवलवर प्रत्येक क्षणामध्ये ठेवत राहायचंय. त्याच्यात निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीच्याही परे जातो आपण, त्याच्या परे जायचंय. असं नाही की नाही तर किती निगेटिव्ह झालं तरी नाही नाही, मी चांगलीच बोलते, मी चांगलीच बोलते, मी चांगलीच बोलते, असं पण नाहीये. केव्हापर्यंत तू स्वतःला दबून ठेवणार आहेस? आणि तुझं दबून राहणं म्हणजे तुझ्या आतमधलं काय असं हे आहे. एक मी माझा अनुभव सांगते याच्यामध्ये, की जसं म्हणजे मी सांगते की माझ्या पैशांचा असं असं व्यवहार झाला होता, किंवा मला असं फसवण्यात आलं, करोडो रुपये वगैरे असं. पण जेव्हा मी माझ्यामध्ये बघितलं, कोणी असं कोणाला पैसे देतं का ग? काहीतरीच करोडो रुपये, हे घे घे, म्हणजे माझा काहीतरी स्वार्थ आहे, किंवा मला काहीतरी मिळत होतं त्याच्यातून. काय मिळत होतं? खूप शोधायचे, खूप शोधलं, काय मिळत होतं, काय मिळत होतं मला? तर मला मिळत होतं कम्फर्ट. आणि मला पैशांचं टेन्शन वाटत होतं, अरे बापरे, पैसे म्हणजे लोकांच्या नजरा वाईट असतात, मग आपल्याला मुली आहेत, मग मुलींवर नजर कोणचेल, किंवा काहीतरी होईल, नाही तर मग चोरी होते, चोर डाकू येतात, हल्ले करतात, हे करतात, सोनं नाणं नाही घालू शकत आपण, असं तसं म्हणजे सगळं. आणि त्याची मग परत कुठल्या ऑफिशियल कामामध्ये आता सगळी जबाबदारी आपल्यावर आली, टॅक्स भरा, हे भरा, ते करा, ते करा. तर मग आधीपासून सवयच नाही कधी ऑफिशियल याच्यामध्ये इकडे तिकडे जायची. दमून राहा, जाऊ दे, मी भरून देतो ना टॅक्स, द्या, मी जातो ना ऑफिसमध्ये, द्या ना पैसे, इतके लागतात, घे बेटा, आणि मी घरात राहील, तू जा. म्हणजे मी माझी जिम्मेदारी निभवली नाही, मी कम्फर्ट झोन स्वतःमध्ये ठेवलं. नॅचरली ब्रह्मांड म्हणतो की तुला पैशाचं मॅनेजमेंट करण्याचा समज नाहीये, तू समजून घे, मी जातो तोपर्यंत त्याच्याजवळ, राहतो आरामात. तर ही एनर्जी आहे, सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी बदलून जाते. आणि आपल्याला वाटतं की त्यांनी मला फसवलं, त्यांनी मला फसवलं. कोणी फसवत नाही, तुम्हीच तुम्हाला फसवताय. तुम्ही अंधारात ठेवताय स्वतःला. आणि जसं मी हे समजले, तसं मी स्वतःचे काम करायला लागले. धडधड मी माझ्या पैशांचा हिशोब कुठून येतात, कुठे जातात, कोणत्या ऑफिसमध्ये जायचंय, काय करायचंय, काय कागदपत्र असतात, हे जेव्हा मी स्वतः समजले, करायला लागले, आपोआप यायला लागलं. तर हे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या लाईफमध्ये चांगलं किंवा वाईट जे काही होतं, ते स्वतःच्या जिम्मेदारीने होते. पहिलं पॉइंट हा तुम्ही जिथे समजले, तिथे तुमचे दरवाजे उघडले. आणि ऍक्शन्स घेत राहायचे आपल्याला, बस कंटिन्युटी ऍक्शन्स जीवनभर. ह्या ऍक्शन्स कधी थांबणार नाहीयेत जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. ठीक आहे, येस, बोला अजून.
आपल्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला काही म्हणजे विचारायचं असेल तरी विचारू शकता. प्रश्न अगदी खुल्या दिमाखाने विचारा, मस्त वेगळे. येस, कुणाला विचारायचं आहे अजून? थांब- थांबू मग आता इथे. येस कीर्ती, बोल. हा नाही ते अनुभव नाही म्हणता येणार, पण खरं सांगू, मी जी एनर्जी शोधत होते ना, ती तुमच्या रूपाने माझ्या समोर आली. कारण हम्म, हे जे आता तुम्ही जे शेअर केलं ना, ते द्वंद्व माझ्या मनात कधीपासूनच चालू होतं. जसं आपण दुसऱ्यांना दोष देतो, की स्वतःला प्रश्न विचारायचे. माझं हम्म. नेहमी आता हे म्हणणं असतं की समोरची व्यक्ती ज्या पद्धतीने वागते किंवा आपणही, तर त्याच्यामागे काय कारण असू शकतं, किंवा ते कशा पद्धतीने जसं तुम्ही म्हणालात की आपली फ्रिक्वेन्सी किंवा आपला मेसेज त्यांच्यापर्यंत काय पोहोचला की ती एनर्जी आपल्याकडे त्या पद्धतीने आली. हम्म. तर मला हे समजतच नव्हतं की हे कशा पद्धतीने उलगडायचं. मी खरंच आज ब्रह्मांडाचे समजलं आभार मानेन. है ना. हो. आज समजलं. जसं म्हणजे मी स्वतःच्या उदाहरणावरून सांगितलं ना, की मला असं वाटत होतं की त्यांनी फसवलं मला, पण त्याला फसवण्याचा कारणीभूत मी स्वतः आहे, की मी जिम्मेदारी घेतली नाही. आणि तुला समजत नव्हतं तर दुसरे लोक होते तुला समजून देणारे. एका गोष्टीचं तुम्हाला 10 जणांकडे जाऊन तुम्ही विचारायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं. नाहीतर असे हो. कोर्सेस करायला पाहिजे होते. असतात ना बिझनेस मॅनेजमेंट, हे मनी मॅनेजमेंटचे कोर्सेस असतात. करायला पाहिजे होतं, शिकायला पाहिजे होतं. पण मी माझ्या कम्फर्ट मध्ये राहिली. हा ना. ह्या गोष्टी स्वतःची असं टोकावर ठेवायचंय स्वतःला. खूप त्रास होतो बरं, इतकं सहज सोपं पण नाही ही गोष्ट, हे लक्षात ठेवा. मी सांगते तुम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव एका क्षणात, पण ते जगता जगता मरतो असं म्हणजे इतका दुःखद आणि किंवा त्रास होतो. पण जेव्हा ती समज आली ना, तर मग इझी होते. पण त्याला थोडंसं पेशन्सही लागतं. कारण हे मी सगळ्या गोष्टी सांगते, 1-2 दिवसाच्या गोष्टी नाही आहेत. वर्षानुवर्ष लागलेत जवळजवळ, है ना. तेव्हा कुठे आज आपला तो कॉन्फिडन्स म्हणा, ते सगळ्या गोष्टी समजल्या. हे निरंतर करत राहायला पाहिजे आपल्याला. निरंतर करायचंय. एक एक टप्पा त्यावरून चालता यायला हवं. आणि खरंच ते तुम्ही म्हणताना खरंच खूप कठीण असतं ते, पण त्याच्यातून नंतर जो आनंद मिळतो ना, तो खूप. नंतर आनंद मिळतो आणि मग तो कंटिन्यू राहतो. मग तो हा, तुम्हाला त्याची म्हणजे इतका सुरुवात. बॅलन्स बनवून हो. ठेवतो, कितीही दुःख येऊ, कितीही अडचणी येऊ, मार्ग तुम्हाला मिळतात. नाही. हो, हो, खरंच. खूप खरंच जबरदस्त. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटतंय. अगदी थँक्यू. मनापासून सांगते खरंच. बहुत थँक्यू बढिया. मॅडम. थँक्यू, थँक्यू. थँक्यू. अजून अजून कोणाला काहीच नाही बोलावंसं वाटत? मला असं वाटतंय मॅडम, बोला मग. माझा मुलगा रियाज, मी आली होती घरी तुमच्या इथे तुमच्याशी भेटली. हा हा. तर त्याचा प्रॉब्लेम होता ऑटिझम, ADHD आहे तो. तुमचा ना आवाज असं मला मला थोडस कटतो आहे. तर नेटवर्क मध्ये आले तर थोडस बरं होईल. त्याचा रेयांश उके. प्रॉब्लेम तो हा. ADHD थोडा शाळेमध्ये खूप इश्यू झाला त्याचा. आवाज येते स्पष्ट नाही येते आहे आवाज. नेटवर्क स्पष्ट प्रॉब्लेम. आवाज नाही येते, शब्द समजत नाही आहे. मैं कहूँ योगिंग सब. नाही ते कारण की नेटवर्क इश्यू आहे थोडासा. थोडासा हा काहीतरी म्हणजे असं स्पष्ट शब्द येत नाही आहेत. काय हम्म. बोललं तरी समजून जाईल. बोलून पहा ना काय बोलायचंय. त्याच्या शाळेत थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तर तो त्याने कोणी मुलांचा गळा वगैरे पकडला होता ते थोडा. तर शाळेतले म्हणताय की त्याला शाळेतून एक तर तुम्ही काहीतरी उपाय करा. त्याचा ट्रीटमेंट सुरू आहे त्याचा नागपूरला. दिनेश सरोज म्हणून आहे, त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे त्याचं. हा. सर, काही मशीन तर नाही आहे तो की त्याला पाना पेंचिस करून आपण त्याला सरळ करू शकू. थोडासा वेळच लागेल त्याला. आता परिस्थिती बरोबर. अशी, ते म्हणताय की काहीतरी तुम्ही ऍक्शन घ्या म्हणा. शाळेतले प्रिन्सिपल म्हणताय. माझ्या समोर प्रश्न आहे की मी काय ऍक्शन घेऊ आता त्याच्यावर. तर पहा, सायकोलॉजिकली काही प्रॉब्लेम असेल ना, तर डॉक्टरांची तर बिलकुल गरज म्हणजे असतेच. पण नाही नाही, डॉक्टर हळूहळू त्याच्यावर हे संस्कार. किती वर्षाचा आहे मुलगा? 9 वर्षाचा होता. हा.
9 वर्षाचा आहे. 9 वर्षाचा? 9 वर्षाचा आहे का? आवाज. हो 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 मॅडम. हा. तर हे तर आता त्यांच्यावर म्हणजे संस्कार टाकण्याची गरज आहे. तर आता आपल्याला ते म्हणजे त्याच्यावर त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणा, शब्द आहेत, किंवा इव्हन तुम्ही त्याला झोपवता सुद्धा ना, तेव्हा पण तुम्ही त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणजे आपल्या एनर्जीच्या रूपाने, आध्यात्मिक पद्धतीने जे आपण रेकी म्हणतो, आम्ही जे सांगतो त्याच्या रूपाने सुद्धा त्या एनर्जीज त्याच्याकडे पाठवू शकता तुम्ही. किंवा त्याच्याशी बोलताना आपल्याला शब्दांच्या रूपाने पॉझिटिव्ह शब्दच बोलवावं लागेल, की तू शांत आहेस, तू छान आहेस, तू लाडका आहेस, तू शाळेमध्ये एकदम बेस्ट स्टुडंट आहेत, तू अभ्यास करतोस. मला माहिती आहे, इतका कॉन्फिडन्स तुम्हाला म्हणजे असं त्यांना द्यावं लागेल, कारण तुमच्याकडूनच त्या एनर्जी जातात आहेत. तुम्ही आपण आता मुलं मस्ती करतात किंवा किती मस्ती करतो रे, किती नालायक आहे रे तू, किती वेळ रे, म्हणजे तेच देतोय आपण. किंवा यार मला इतकं टेन्शन आलं की आता प्रिन्सिपलची कंप्लेंट आली, मी कसं करू याचं, हा असाच करतो, हा तसाच करतो. म्हणजे ते प्रिन्सिपल पण त्याला एनर्जी देतात आहे आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये भरता आहात आई वडील म्हणून. तुम्ही त्याला म्हणजे पॉझिटिव्हली अफर्मेशन देत चला. त्याला असं काहीतरी याच्यामध्ये म्हणजे बिझी ठेवा चांगल्या याच्यामध्ये, की चल तू असं मला ड्रॉइंग काढून दाखव बरं. किंवा मग त्या स्टोरीच्या रूपाने त्याला तुम्हाला सांगावं लागेल की एक मुलगा असा असतो, किंवा जे आपण स्टोरी म्हटलं की खूप लवकर लहान मुलांच्या लक्षात येतं. स्टोरीज आपल्याला अभ्यास करावा लागेल त्या स्टोरीजचा. कारण ते नॉर्मल नाही ना करतो, ADHD आहे. त्याच्यामुळे कसं त्याला थोडस तर मग फर्स्ट तुम्हाला त्रास होतो. डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. नाही, सुरू आहे ट्रीटमेंट, सुरू आहे त्याचं ना. हा. असं नाही की ट्रीटमेंट आम्ही बंद केलं नाही, औषधं वगैरे सगळं सुरू आहे त्याच्यावर. पण हा. ते तर कसं त्याला जोपर्यंत तो कोणी छेडत नाही तोपर्यंत तो करत पण नाही, एवढं आम्हाला पण माहित आहे, डॉक्टरला पण माहित आहे. जोपर्यंत त्याला कोणी त्रास देत नाही, पण हे शाळेतले एक्सेप्टच नाही करते ना बिलकुल. तुरंत म्हणजे म्हणाले की आम्हाला काहीतरी निर्णय दे. असं कसं निर्णय घेऊ मी, काय घेणार आहे निर्णय, मलाच विचारून म्हणलं की मी काय 2 दिवसात तुम्ही कळवा काहीतरी. मी काय ठीक आहे म्हटलं, शाळेत नको पाठव, मी शाळेत नाही पाठवत म्हटलं काही दिवस त्याला. अजून त्याच्यावर काहीच नाही करू शकत नाही. नाही, एकतर मग कोणाची तरी मदत घेऊन तुम्हाला शाळेत